कथा होळीची. हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता. त्यानं तपश्चर्या करून ब्रह्माकडून वरदान मिळवलेले होते. हिरण्यकश्यपनं जेव्हा पृथ्वीला पटली नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूनं वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला. त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपानं विष्णूचे आपल्या राज्यात कुणी नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले. हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. पण त्याच्याच घराण्यात जन्माला आलेला त्याचा मुलगा प्रल्हाद हा मोठा विष्णुभक्त निघाला. प्रल्हाद बालपणापासूनच विष्णूंचा म्हणजेच नारायणांचा परमभक्त होता. प्रल्हाद दिवस रात्र विष्णूंच्या नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला. सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्यकश्यपला त्याची बहीण, जिचं नाव होलिका होतं, ती म्हणाली, दादा, मला तुझा हा त्रास बघवत नाही. मला अग्निदेवाकडनं असं वरदान आहे की मला आग जाळू शकत नाही. मी प्रल्हादला अग्नीत घेऊन बसते. मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही, पण तो जळून खाक होईल. हे ऐकून हिरण्यकश्यपनं गावातनी वाळलेल्या काड्यांची मोठी पेढी तयार केली. त्यात होलिका प्रल्हादला घेऊन बसली व शिपायांनी आग लावली. होलिका आपल्याच वरदानामुळे धुंदीत होती, परंतु प्रल्हादच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले. होलिकाचे अंग जळू लागले. तिच्या अंगाचा दाह होऊ लागला. प्रल्हाद मात्र विष्णूंच्या नामस्मरणामध्ये दंग होता. शेवटी जे व्हायचे तेच झाले. होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूंनी खांबातून नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपचा वध केला. तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली. आपल्यात असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरवणे